जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी विभागाची जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे, घाई गडबड सुरू झालेली आहे। मात्र मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेकडे पूर्णतः पाठ फिरवण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतकऱ्यासाठी राबवली जाणारी, शेतकऱ्यांना अग्रस्थानी ठेवून आणण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना, परंतु या योजनेमध्ये शेतकरी दुर्लक्षित झालाय का असा कुठेतरी प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। शासनाच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्याभरामध्ये ही योजना राबवली जात असताना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त 20 ते 25% शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आल्यामुळे या योजनेबद्दल कधी गांभीर्याने विचार केला नाही। या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी बदल करण्याची मागणी करण्यात आली, लागू असलेले 4 ट्रिगर लागू ठेवण्यात येण्याची मागणी करण्यात आली, परंतु याच्या संदर्भातील कुठलेही बदल करण्यात आले नाहीत आणि पर्यायानं शेतकऱ्यांनी या योजनेपासून पूर्णपणे आपली पाठ फिरवलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं असं जर आपण पाहिलं तर एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला पेरणीपासून जे काही पीक आहे ते पीक घरी येईपर्यंत या योजनेच्या अंतर्गत जर काही समजा नुकसान झाले तर ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे। परंतु आता ही नवीन जी काही सुधारित योजना राबवली जाते याच्यामध्ये जर समजा एखाद्या गावातील 10 शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली किंवा काही कारणास्तव दुबार पेरणी करावी लागली किंवा पेरणी करूनही पीक वापरून आलं नाही किंवा इतर काही कारणामुळे नुकसान झालं, तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूदच नाही। कारण याच्यामध्ये पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे। आता प्लॉटची निवड करत असताना एखाद्या शेतकऱ्यानं पेरणी केली आणि त्याची दुबार पेरणी झाली किंवा ते पीक कशात काहीतरी कारणास्तव नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झालं तर रिकाम्या असलेल्या शेतामध्ये पीक कापणीचा प्रयोग तर होणार नाही, अशा प्लॉटची निवड तर केली जाणार नाही। आणि जर त्या गावातील दुसऱ्या प्लॉटची निवड केली गेली आणि त्याच्यामध्ये जर उत्पादन व्यवस्थित दिसून आलं तर या पेरणी न होऊ शकलेल्या किंवा पेरणी होऊन नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कशी मिळणार? मित्रांनो, पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, परंतु पीक कापणीचे प्रयोग झाल्यानंतर काढणी पश्चात होणाऱ्या नुकसानाचं पुढे काय? जर काढणी पश्चात एखाद्या बाबीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई कशी दिली जाणार? एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या महसूल मंडळामध्ये आपण जर पाहिलं तर पीक कापणीचे प्रयोग 10 ते 12 प्लॉटवरती केले जातील, परंतु त्या 12 प्लॉटवरती होणारे जे काही उत्पादन आहे आणि त्याच गावातील इतर शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे हे एक असू शकत नाही। नदीच्या काठचे, ओढ्याच्या काठचे किंवा काही उथळ भागात असलेले जे काही शेतकरी आहेत प्रत्येकाचं उत्पादन वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। गावामध्ये 10 शेतकऱ्याचं शेत पाण्यामध्ये डुबतं, 10 शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगलं पीक येतं। मग एखाद्या चांगल्या प्लॉटमध्ये जर पीक कापणीचा प्रयोग झाला तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार? त्याच्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ही एक अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे, परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्षित केल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा एक रस दिसून आलेला नाही आणि पर्यायानं शेतकऱ्यांनी या योजनेपासून आपली पाठ फिरवलेली। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजना राबवणं सरकार बंद करणार नाही। याच्या अंतर्गत केंद्र शासन आपला हप्ता देते। आता शेतकऱ्यांचा हप्ता आहे, शेतकऱ्यांच्या हप्त्यामध्ये आणि केंद्र शासनाच्या हप्त्यामध्ये पीक विमा कंपन्या जोपासल्या जात आहेत आणि सरकारलाही योजना राबवल्याचं श्रेय मिळते। पण फक्त आणि फक्त नावापुरती जर योजना राबवली जात असेल तर मात्र शेतकऱ्यांचा रोष हा सरकारला परवडण्यासारखा नाही। त्याच्यामुळे या बाबीकडे कुठेतरी गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं। याच्यामध्ये बदल आणखीन सुद्धा वेळ गेलेली नाही, याच्यामध्ये काही जर ट्रिगर बदलले गेले कारण शेतकऱ्यांचा अद्याप सहभाग नाहीये। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर सहभागी करायचं असलं तर याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे आणि बदल करून याच्यामध्ये मुदतवाढ देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, ही आपली एकल्याची नाही, पूर्ण महाराष्ट्राची मागणी। तुम्ही आज महाराष्ट्रातील पीक विमा भरणाऱ्या कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तर या 4 ट्रिगरसह कुठलाही शेतकरी जो भरायला सांगितला जाईल तो हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होईल, परंतु तुम्ही सांगितलेला हप्ताही भरायचा, याच्यामध्ये कुठले ट्रिगरही लागू नये। मग विनाकारण फक्त शेतकऱ्याने आपल्या पैशाची गुंतवणूक कशासाठी करायची हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे। सरकारकडे आणखीनही वेळ गेलेली नाही, सरकारकडे आणखीनही कालावधी आहे। याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, हीच एक माफक अपेक्षा, माफक मागणी। धन्यवाद।